advertisement expenses, the adjustment is given. E adjustment, prepaid advertisement expenses were 40,000. Prepaid less होतात. Advertisement expenses 2,40,000 less. Prepaid advertisement expenses 40,000. And then outer column 2 lakhs. Then outer column 2 lakhs. Then last item is sundry expenses. 8th accounting note मध्येच घ्यायचा आहे sundry expenses 20,000. 20,000. आता जी प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स दिलेले आहेत. पुढे आपल्याला डी adjustment बघा. ₹50,000 to be provided for bad and doubtful debts. 50,000 to be provided for bad and doubtful debts. Sundry expenses खाली तिथंच other expenses मध्ये provision for RDD. Provision for RDD. $50,000 direct outer column. And in last adjustment is there, raw materials worth ₹30,000 destroyed by fire. Other expenses मध्येच loss by fire. 30,000. सर मायनस केलेत ना ते. नाही तिथं नाही करायचे ते. तिथं नको म्हटलंय मी. हा चालेल. हा वरती नको म्हटलंय. वरती घेतले असतील तर ते इरेज करा खोडा. लॉस बाय फायर 30,000. आता 8व्या अकाउंटिंग नोटची टोटल जी आहे 16 lakhs plus 1,60,000, then 60,000, then 80,000, then 40,000, then 1 lakh, then 2 lakhs, then 20,000, then 50,000, and last 30,000. Total of all the items in other expenses note 23,40,000. 23,40,000. याच्या खाली 2 रेषा ओढा. आता पहिली जी ऍडजस्टमेंट आपण अजून कन्सिडर केलेली नाही तो हे ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अँड फिनिश गुड्स वर्थ ₹10 lakhs and 12 lakhs. कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड ची टोटल 70,60,000 आपण घेतलेले आहे. त्याच्यातून म्हणा लेस अकाउंटिंग नोट नंबर 3 लेस closing stock of raw materials. Closing stock of raw materials 10 lakhs. 70,60,000 minus 10 lakhs. Total 60,30,000. Total 60,30,000. या टोटलच्या खाली 2 रेषा मारा.
इथं थर्ड अकाउंटिंग नोट संपलेले आहे. आता जे आपलं चेंजेस इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश्ड गुड स्टॉक राहिलंय त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आपण घेतलाय 10 lakhs. त्याच्यानंतर खाली घ्यायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 12 lakhs. ओपनिंग होता 10 लाख आणि क्लोजिंग आहे 12 लाख. म्हणजे जी काही तुमची ऍडिशनल त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ती 2 लाख रुपये खाली लिहा. 2 lakhs. 2 lakhs रुपीज त्याला नाव द्या नेट इन्क्रीज. 10 लाख होते ते 12 लाख झाले. नेट इन्क्रीज 2 lakhs. नेट इन्क्रीज 2 lakhs. या 2 lakhs ला अंडरलाइन करा. नेट इन्क्रीज 2 lakhs. मेक द अंडरलाइन. तर अशा ह्या अकाउंटिंग नोट्स वी आर प्रिपेयर्ड. ऑल अकाउंटिंग नोट्स आर कंप्लीटेड. आपलं जे स्टेटमेंट आहे वर्टिकल फॉर्म ऑफ इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 त्याच्याकडे या. रोमन 1 वी आर टेकन इन्कम और रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. नोट नंबर 1 तिथे टाका. 1 नंबरची नोट आहे. नोट नंबरच्या कॉलम मध्ये 1 टाका. डायरेक्ट आउटरला घ्या 2 crores. आउटर कॉलमला 2 crores. सेकंड अदर इन्कम आपण घेतलेला आहे तिथं नोट नंबर 2 टाका. नोट नंबर 2. आता नोट नंबर 2 ची टोटल 18,50,000. राइट देअर 18,50,000. Total of both these two 2,18,50,000. 2,18,50,000. हे झालं आपलं टोटल रेव्हेन्यू. दोघांची टोटल म्हणजे टोटल रेव्हेन्यू. म्हणजे थर्ड रोमन जो आहे त्याला बाण दाखवा तिकडे. 2,18,50,000. शो द एरो. टोटल खाली मारू नका. त्याच्यातून बरेचशा रक्कम आपल्याला वजा करायच्या आहेत. 2,18,50,000. नंतर एक्सपेन्सेस मध्ये तर तिसरी नोट आपली कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड आहे. एक्सपेन्सेस मध्ये टाका हेडिंग कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड. कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड. नोट नंबर 3. नोट नंबर 3 इनर कॉलम त्याची टोटल आपले आलेले आहे कॉस्ट ऑफ मटेरियल्सची 60,30,000. इनर कॉलमला घ्यायची 60,30,000. 3,30,000. $60,30,000. नंतरचा आहे वर्किंग नोट नंबर 4 चेंजेस इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश्ड गुड्स. आहे तसंच लिहायचंय. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमच्या खाली चेंजेस इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश्ड गुड्स. नोट नंबर 4. नोट नंबर कॉलमला 4. and the total of fourth accounting note is 2 lakhs.
आता हे 2 लाख जे आहे ते इंटू ब्रॅकेट घ्या. मागच्या प्रॉब्लेम मध्ये उलटी परिस्थिती होती. ह्या प्रॉब्लेम मध्ये 10 लाख ओपनिंग 12 लाख क्लोजिंग आहे. इन्क्रीज 2 लाखाचे आहे. त्यामुळे हे जे 2 लॅक्स घेतलेले त्याला इंटू ब्रॅकेट करा. वाढ झालेली इंटू ब्रॅकेट. सर हा, क्लोजिंग स्टॉकचे ऍडजस्टमेंट परत सांगा. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आपण मटेरियलची लेस केली. कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड मध्ये 10 लाख हा आहे का बरोबर. हा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जे आहेत ते हो इकडे घेतलेत चेंजेस इन इन्व्हेंटरी मध्ये. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 10 लाख आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 12 लाख. म्हणजे जे जास्त आहेत चालेल. त्याच्यातून कमी वजा केले आणि 2 लाख तिथं घेतलेत. ओके. मग सर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमचे 6,60,000 यायला पाहिजे ना. क्लोजिंग स्टॉक ऑफ कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. सर आपण रॉ मटेरियल डिस्ट्रॉय 30,000 आहेत ना ते इथे घेतलेले. ते वरती नाही घेतले ते खाली घेतलेत. तुला घे म्हटलं होतं ना तिकडं. तुम्ही बोलला तिथून कट कर बोलता लिहून. अरे बाबू मी आता क्लिअर कट सांगितलंय तिथं घेऊ नका. मगाच सांगितलं ना लॉस बाय फायर खाली घ्या म्हटलंय. हो म्हटले आणि पुन्हा हा तिथं सर नाही घेतलं ना तर 30,000चा डिफरंट येतोय. कुठे कॉस्ट ऑफ मटेरियल नाही पण ते दोन्हीकडे घ्यायचंय. मग दोन्हीकडे घ्यायचंय हा बरोबर. चालेल. तिथं पण घ्यायचंय आणि इकडे पण घ्यायचे. अदर एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचे आणि कॉस्ट. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहितो. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साधा आठवा ना ट्रॅडिशनल मेथड मधला. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर तिकडे पण घेतो ना. हो मग ते तसंच घ्यायचंय. रॉ मटेरियल डिस्ट्रॉयड तिथं वजा करून घेतलेत ना मी. 49,70,000 कुठून आले आहेत ना. हो हा मग तिथं पण आहे ते. तिथं वरती घेतलं असेल तर ते आहेच ना. मी टोटल सांगितलेत ना 70,60,000 त्याच्यातून 10 लाख आणि 60,30,000. सर हा त्याचे टोटल आहे ना 70,30,000 येते. 70,30,000 येते. हो मग इथं चुकलेलं असेल बघा तुम्ही. 20 लाख अधिक 49 लाख हा 70,30,000 बरोबर. हो. मग हे करेक्शन हा 70,30,000 वजा 10 लाख केले आपण 60,30,000 आलेत ना. हो सर. हा 60,30,000. मग आपण आता इथं कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम्ड 60,30,000च घेतलेत. तिथं करेक्शन करा. टोटल मध्ये 60,30,000 म्हटलं होतं मी. ओके. 70,30,000 वजा 10 लाख 60,30,000 आणि तोच आकडा मी कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम्ड म्हणजे 60,30,000 नोट नंबर 3 आणि इनर कॉलमला घ्या म्हटले 60,30,000 झालं बरोबर. आता हो सर. हो हा इथं पण घ्यायचंय आणि इकडे पण घ्यायचंय. पुढचे आता चेंजेस इन इन्व्हेंटरी 2 लॅक्स इंटू ब्रॅकेट मध्ये घ्या म्हटलंय. पुढची नोट नंबर 4 त्याचं नाव आहे चेंजेस 4 घेतले आपण. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस नंबर 5. सर चौथी सांगा परत. हा चौथीचे अमाऊंट काय आहे. चेंजेस इन इन्व्हेंटरी इंटू ब्रॅकेट 2 लॅक्स. हा चालेल. मग तिथं टोटल बघ ना चौथ्याची किती आहे वर्किंग नोटची टोटल. नोट कडे जा बरं. हो सर. हा मग तेच आपण रक्कम इकडे घेतोय. तिकडचं बघून इकडे लिहितोय मी. काही चेंज करत नाही. तर 2 लाख रुपीज इन्क्रीज आहे म्हणून इंटू ब्रॅकेट म्हटलंय. पुढे बघा आता
अकाउंटिंग नोट नंबर 5 त्याचं हेडिंग द्या इकडे, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. तिकडचे आकडे उचलायचे आणि इकडे टाकायचे, काहीच बदल करायचं नाही. नोट नंबर 5 ची टोटल किती आहे संजना सांग आता. 10,60,000. हा ती घ्यायची तिथे 10,60,000. आउटरला ना सर. इनरला घ्यायच्यात सगळ्या 60,30,000 2,10,000 सगळ्यांचे इनरला घ्यायचे ते 3 4 5 6 7 8 पर्यंत इनरला घ्यायचे सगळ्या नोट. 1 आणि 2 त्याची टोटल आपण आउटरला घेतली. एक्सपेन्सेस सगळे वजा करायचेत ना आपल्याला 2,18,50,000 मधून, मग हे इनरला आले पाहिजेत. 60,30,000 इनर, 2 लाख इंटू ब्रॅकेट इनर. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस 10,60,000 इनर. पाचवी झाली आता फायनान्स कॉस्ट. नोट नंबर 6 ला फायनान्स कॉस्ट 6 त्याची अमाऊंट आहे 14 लाख इनरलाच, हे सगळे इनरला. पुढची नोट आहे नंबर 7. नोट नंबर टाका 7 आणि त्याचं टायटल आहे डिप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. हे फायनान्स कॉस्टच्या खाली टाकायचं. डिप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस 14 लाख. किती आहे डिप्रिशिएशन? माझं इकडे तिकडे होईल बरं का. हा 18. मला इकडे दोन इकडे बघायला लागतंय मला. सातव्याची टोटल आहे 18 लाख 18 लाख. आणि नोट नंबर 8 पहिलं नोट नंबर कॉलम मध्ये टाका 8 आणि इकडे पर्टिक्युलर्स मध्ये लिहायचंय अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस इनर कॉलमलाच 23,40,000. 23,40,000. आता 3 ते 8 ह्या नोटची टोटल इंटू ब्रॅकेट मधले जे 2 लाख आहेत ते नंतर विचारात घ्या. पहिले 60,30,000 10,60,000 14 लाख 18 लाख आणि 23,40,000. कॅल्क्युलेटर आहेत का बरोबर? हो. हा 60 10 70 आणि 14 84 लाख. बाकी बघा त्याची टोटल किती येते. फक्त 2 लाख जे आहेत. हा 72,30,000. नाही सगळ्या इनरची टोटल सांगतोय मी. हा 60,30,000 2 लाख नंतर ठेवा म्हणतोय मी, बाकी त्याला ठेवा इंटू ब्रॅकेट वाल्याला. बाकीचे 10,60,000 नंतर 14 लाख नंतर 18 लाख आणि 23,40,000. कॅल्क्युलेटर वापरा. तर 72,30,000. 72,30,000. हा 72,30,000. ऋतिकाची किती आली? आकडे चेक करा बर का, मी सांगतोय ते 60,30,000. हा 2 लाख इंटू ब्रॅकेट आहे ते नंतर विचारात घ्या. हा पुढचे 10,60,000 नंतर 14 लाख नंतर 18 लाख आणि 23,40,000.
1,26,70,000 आले. किती आले का 30,000? हा 1,26,30,000. 30,000 येते. हा, त्याच्यातून 2,00,000 जे आहेत ते वजा करायचे. इंटू ब्रॅकेट म्हणजे वजा. हा इंटू ब्रॅकेट मीन्स मायनस. 1,26,30,000 वजा 2,00,000. 1,24,300 आले ना. 1,26,30,000 वजा 2,00,000. 26 मधून 2 गेले, 24 राहिले. 1,24,30,000. 30,000. हा, ती आता आउटरला टोटल घ्यायची. इंटू ब्रॅकेट मीन्स मायनस. तिथं तुम्हाला कळत नसेल तर इंटू ब्रॅकेटच्या पुढे मायनस चिन्ह लिहा. 1,24,30,000 आता ही रक्कम जी आहे ती 2,18,50,000 वजा करा. 2,18,50,000 वजा 1,24,30,000. 92,20,000. 92,20,000. 20,000. तर 94 येते. हा, आता तुमच्यात मेळ घाला आता बरं का. तुमच्या दोघीतच मेळ घाला. गडबड करू नका. $94,20,000. 20,000. संजना कुठून आणली दुसरे? सर कॅल्क्युलेटरवरच केला. नाही, 2,18,50,000 वजा 1,24,30,000. 50,000 30,000 गेल्यावर 20,000 राहतील. 8 4 गेले 4 राहतील. 2 9 11 शून्य गेला. 94,20,000. कॅल्क्युलेटर हो, सर. नको करू. नाही आले सर. 94,20,000. 20,000. बाकीचे लिहून घ्या रे. कॅल्क्युलेशन करत जाऊ नका. 94,20,000 ह्याला नाव द्या. आणि वजा केलेत ना आपण, हे वजा केलेल्याला नाव द्या. 94,20,000 ला प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि बाण दाखवा. प्रॉफिट बिफोर टॅक्स 94,20,000. आता याच्यामध्ये एफ ऍडजस्टमेंट बघा. एफ ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स. मेक अ प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. त्याच्यातून परत म्हणा लेस प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 4 लाख. डायरेक्ट आउटरलाच वजा करायचेत. 94,20 मधून 4 लाख गेले. 90,20,000. 90,20,000. याला बाण दाखवा आणि लिहा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके. तर हे मेन आन्सर आपलं आलेलं आहे. ठीक आहे, इथेच थांबू आता. उद्याचं नियोजन मी